सई 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 आयुष्यपत कंट्रोल एसी कंट्रोल. अगं काय झालं वहिनी? काय झालं? वंच 3-3 जणांचं जेवण वाढून घेतलंय आणि विचारताय काय झालं? पोट एका पेटार आहे. वहिनी अगं एकच तर पोळी घेतली मी आणि मला वाटलं तुमचं जेवण झालंय. म्हणजे आमचं जेवण झालंय म्हणून आम्हाला परत भूक लागली तर आम्ही जेवायचं नाही? म्हणजे माझ्याच घरात मला जेवायची सुद्धा चोरी? काय बोलते कळते का वंच तुम्हाला? वहिनी माझं काही चुकलंय का? तुमचं नाही, तुमच्या लेकीचं चुकलंय. इतक्या वेळा तिला सांगितलं की बाई ग अंजलीच्या आयुष्यात ढवळ्याढवळ करू नकोस, तरी ऐकायचं नाहीये ना तिला. मग आता काय, जर तुम्ही जेवावात असं तिला वाटत असेल ना, तर मग तिने माझ्या लेकीची अंजलीची माफी मागायची. आणि नसेल मागायची ना, तर राहा मग उपाशी. आधीच अंजलीमुळे सईला एवढं भोगावं लागतंय आणि आता तिनेच अंजलीची माफी मागायची. नाही नाही, मी असं नाही होऊ देणार. जरा उपाशी राहिल्याने काही होत नाही मला. देवांश माझ्या बाजूने का बोलले नसते? ते बोलले नाहीत की मला खूप एकटं वाटायला लागतं. असं वाटतं की आपल्याला समजून घेणारं कोणी उरलंच नाहीये. काय करू मी? कोणाशी बोलू म्हणजे थोडं तरी बरं वाटेल. आईला फोन करते. सई, मला सईची आठवण यावी आणि लगेच सईने फोन करावा. सगळं ठीक असेल ना? हॅलो सई, काय म्हणतेस? कशी आहेस तू? मी अगदी ठीक आहे. तू कशी आहेस? काही नाही ग, तुझा आवाज ऐकायची इच्छा झाली ना म्हणून फोन केला. हॅलो आई. हा सई, ऐकते मी. तुझा आवाज का असा वाटतोय? नाही. सई, घरी सगळं ठीक आहे ना? काही वाद वगैरे झालेत का? माझ्याशी बोलायला सुद्धा तुला संकोच वाटायला लागला का? आई अगं ते सई बोल ना बाळा.